अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमानं मी एक खंत व्यक्त करणार आहे. एक मजबुरी, एक दुःख व्यक्त करणार आहे. मित्रांनो, गेल्या 1 तारखेच्या पौर्णिमेला मी व माझे काही शिष्य गंगे स्नानासाठी आणि मातेच्या दर्शनासाठी वरखेड या ठिकाणी गेलो होतो. देवीचे वरखेड, की ज्या वरखेडची आज यात्रा आहे. मंगळवार एप्रिल महिन्यामध्ये तिथे यात्रा असते. तर मित्रांनो, ज्याही वेळेस आम्ही गंगा स्नान करण्यासाठी मातेच्या पात्रामध्ये आंघोळीची तयारी केली आणि आमच्या आंघोळी चालू असतानाच आमच्या आजूबाजूलाही काही माता भगिनी आपापल्या देवीच्या वाऱ्याचे, संचाराचे, हवेचे पाळवणूक करताना दिसून येत होते. मित्रांनो, त्या ठिकाणी तब्बल 25 ते 35च्या आसपास महिला असतील, त्यांचे गुरु महाराज असतील आणि प्रत्येक शक्ती ही रडत येत होते, किंचाळत येत होते. ज्या कार्यासाठी ती शक्ती येते, आलेली आहे किंवा येणार आहे, त्या पद्धतीचं तिचा एकही शब्द तिच्या मुखातून निघत नव्हता. काहींचे तर वारेच खुले होत नव्हते, शक्ती पूर्णपणे येतच नव्हती. कित्येकांच्या शरीरावरती शक्ती आली तर ती रडत होती, पाण्यात इकडे तिकडे लोटंगण घेत होती. मित्रांनो, यामध्ये कित्येक गुरु महाराज किंवा त्यांचे शिष्य मलाही अक्कल देण्याचे कार्य करतील. कारण सुरुवातीला सवारी खोलावी लागते. जोपर्यंत सवारी खुलत नाही तोपर्यंत सवारी अशाच पद्धतीने तिचे वागणं, वर्तणूक असते. मार्ग जोपर्यंत खुले होत नाही, मोकळे होत नाही, तोपर्यंत तिला कोणत्याही गोष्टीचे भान किंवा ध्यान येत नाही किंवा ज्ञान मिळत नाही, येत नाही. पण प्रत्येकच गुरु हा तिथला सामर्थ्यवान होता का? त्या गुरुकडे त्या शक्तीचे कार्य करण्याचे सामर्थ्य होते का? ते बळ होते का? हा विषय खूप महत्त्वाचा आहे. माझ्याकडून कार्य होते म्हणून प्रत्येकाकडूनच कार्य होईल असे कधीही नसते. मित्रांनो, नियती, शक्ती प्रत्येकाला नव्यानं देते, नवीन देते. मी वयानं खूप कमी दिसत असेल, पण दैवकृपेने जे कार्य माझ्या हाती आले किंवा जे कार्य माझकडून व्हायला हवे आहे, ते कार्य सहजपणे संपन्न होते. माझी दैवत, माझे नाथबाबा ते सर्व करून घेतात. मित्रांनो, मी सांगण्यासाठी नाथांचे नाव घेत नाही, दाखवण्यासाठी नाथांचे नाव घेत नाही, तर माझ्याकडं कुळाची, पूर्वजांच्या परंपरेनं कुळगाधीचा मी चालक आहे. आणि ह्या ज्या गादीवर बसून मी व्हिडिओच्या माध्यमानं तुमच्याशी बोलतो, ही कुळाच्या, कुळपितॄंची, कुळपुरुषांची मालकीची गादी आहे, की जे सामर्थ्य, जी कृपा माझ्या हाती 2016 या वेळेस, या कार्यकालात आलेली आहे. नोकरी सोडून मी ही कार्य करत आहे. एका चांगल्या सर्व्हिस इंजिनियर ह्या पोस्टवरती मी कार्यरत होतो. जीवनात काही बदल घडले, अचानक काही घडामोडी, आदेश आले आणि मग मी हा मार्ग स्वीकार केला. मित्रांनो, तशीच पद्धत, तशीच परिस्थिती, तीच स्थिती
ज्यावेळेस मी मातेच्या दरबारात, तिच्या रावळात मंदिरात आलो, त्याही वेळेस मी त्याही ठिकाणं अनेक महिलांच्या ह्याच प्रश्नावरती, ह्याच अडचणीवरती विचार करत होतो. मित्रांनो, कार्य करायला मीही त्या ठिकाणी कार्य करून दिले असते, पण स्वतःहून म्हणूनही कित्येक अज्ञानी लोकांना त्या गोष्टी समजत नाही. आडंबर, दिखावा, धिंगाणा ह्या गोष्टीमध्ये लोक फसलेली आहेत. लोकांना हावभाव लागतात, वाजायला लागते, धिंगाणा लागतो, नाचायला लागते. जोपर्यंत सवारी शरीरामध्ये येऊन जोरजोरात अंग हलवणार नाही तोपर्यंत त्या व्यक्तीलाही आनंद वाटत नाही. कारण शरीरावरती येणं आणि जोरजोरात अंग हलवणं किंवा उड्या मारणं म्हणजे लोकांना दिसायला, दाखवायला होते की ह्या व्यक्तीवरती सवारी आहे, शक्ती आहे. तर असे होऊ नये म्हणून कमी कालावधीमध्ये जो गुरु तुमचे योग्य कार्य करून देईल, जो गुरु तुम्हाला योग्य मार्गदर्शन करील, योग्य ज्ञान देईल, अशा गुरु महाराजांची कृपा